सुधीन्द्रनाम महिमा, श्री सुधीन्द्रनाम महिमा, स्मरण मात्रान पावन जनुम पावन जनुम। श्रीमद्व्यास रघुत्तमार्चक मुनिं काशी मठाधीश्वरं धीमन्तं वरसुप्रसन्नवदनं निर्दोषपादाम्बुजं सौम्यं ज्ञानसमुद्रकीर्तिशिखरं विद्यानिधिं निर्मलं ब्रह्मानन्दमयं बुधार्चितगुरुं वन्दे सुधीन्द्रं सदा। सभा मर्यादे प्रकार गुणगान कोरका संयमेंद्र तीर्थ महास्वाम्यानं हे पादुका यात्रेचे उद्देशू हे कशें कार्यरूपाक आयलें हाजे बद्दल दोन उतर सांगता म्हणून म्हाका आडळिताच्या नेमून घेतिलें। सुधींद्र तीर्थ महास्वाम्याले दिव्य कृपानुग्रहान आम्ही कोण, आम्ही कसल खातीर सुधींद्र तीर्थ स्वाम्याल चरण पादुका आराधन करता आसची आनी आज हांगा येवचो उद्देश कसलो हें हांव जलतीतले संक्षिप्त रुपारी स्वाम्याल सन्निधानांत तूं अनुज्ञ घेवन तुमगे मुखार दवरच्याक हांव इच्छा पावता। प्रप्रथम जावन स्थानीय देव शांतेरी कामाक्षी लक्ष्मीनारायण पंचेष्ट देवतांक नमस्कार करून मिगेल स्वरूपोद्धारक गुरु सुधींद्र तीर्थ महास्वाम्याल दिव्य चरण सन्निधानांत नतमस्तक जावन अनंत साष्टांग प्रणाम समर्पण करत हांगा जमिल्ले सर्वय मिगेल म्हालगड्याले हांव आशीर्वाद निमून घेवन मिगेल धाकले हांव तो आशीश समर्पण करता। कुमटा शांतेरी कामाक्षी देवाक आनी आमकां शिराली महामाया महागणपती देवाक एक संबंध आसा। कारण नाशी कार्य ना म्हणटात। आयचे दिवसू मिगेल भाग्य की सायबिणील चौकारी म्हाका येवन राबोवन स्वाम्याल गुणगान करच्याक अवकाशू अचानक जावन मेळ्ळो जाल्यार ताजें मागचीच कारण सुवर्ण महोत्सवाचे वर्सांत सुधींद्र तीर्थ महास्वाम्यान हांगा मोक्काम अनुग्रह केल्ले वेळार संस्थाना तर्फेन ताजे उस्तुवारी हांव जावन आशिल्लो। त्या वेळार स्वाम्याल उपस्थितीन तूं म्हाका हांगा स्वाम्याल सन्निधानांत तूं सेव करच्याक सायबिणील सन्निधानांत सेव करच्याक म्हाका अवकाश मेळ्ळो। मात्र न्हय शिरालेन तूं आमगेल पेंटेन तूं कोण शांतेरी कामाक्षी देवाल कुळा वेसची तांणी तांगेले जिवनांत तूं कसलेच एक निर्णय घेवका तर जाल्यार प्रसाद पळोवचो ना मळी पळोवचें म्हळ्यार कसले एक आमगेलो संप्रदाय आसा तो हांगा सायबिणीले निमगिले वेळार सायबिणीन आपण थंयची महामाया रुपार आसा तुमी थंय निमगिल्यार पुरो म्हूण सांगून सायबिणीन आपणाल कुळाव्यांक तो आदेश हांगा दिवन तांणी आजिकची शिरालेन तूं महामाया लेगी हे गेलें रूप म्हूण लेखून घेवन तांगेल्या जिवनांत कसले निर्णय घेवचे आसा म्हूण जाल्यार मळी प्रसाद पळोवन तांगेल्या जिवनांत तूं धन्यता पावतसच। तशें तसल संबंधा निमित्यान आज म्हाका हे चौकार येवन राबोवन स्वाम्यालें गुणगान करच्याक अवकाश मेळ्ळो। गौतमस्य ऋषेशापात ज्ञानतो अज्ञानतांगते म्हणून सांगून सारस्वत ब्राह्मण समुदायाच्या इतिहास प्रारंभ जाता। हांव प्रत्येक विशय सोडवान सांगता वचना जाल्यार आमी कोण आनी आमी खंय सुकून आयिल्ले म्हणले विशय अगत्य जावन आमकां कळना सुका। कारण कसन की म्हणून सांगल्यार सारस्वत समाज सारवंत समाज म्हणून म्हालगड म्हणटात। आमगेल समाजांत तूं चोल लायला रीती कशी आसा म्हणून सांगल्यार इदमित्थम म्हणून सांगून ना आमी मूलतः वैष्णव सारस्वत मुनीले कुलांत आमी जल्म आयले। भृगु महर्षी सारस्वत कुलांत उलोवची तागे निमित्यान साक्षात वैकुंठात वेंकटपती आज तिरुपती क्षेत्रार येवन विराजमान जालो। तस्सल एक कुलांत आमी सर्वय जल्म आयलो निमित्यान आमकां आराध्य श्रीमन नारायणूची आमगेलांत एक कशी तें इतिहास सृष्टी जालो म्हणून गोतना
की आचार्य मध्वान येवन आमकां हरिसर्वोत्तम तत्व प्रतिपादन केल्लें म्हण तें न्हय. समाजाचे इतिहास अशें आसा की सारस्वत समाज आमूलाग्र जावन नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन कोरनूची मोक्षाक वच्चाक वाट सोदून आयला तसो समाज आमगेलें. जाल्यार आमगे समाजाचे गूण कशें म्हळ्यार आमी खंय खंय जीवन करून रपताची ना आमी एक वेवहारा निमित्यान जेवो ना जाल्यार आमगेले एक धार्मीक आचरण निमित्यान जेवो आमी घर सोडून भायर गेले वेळार नाल्यार विंगड गांवांक गेल्यार नाल्यार आमी खंय वचून रपताची थंय धार्मीक श्रद्धा केंद्र खंयची आसा म्हणून जाल्यार आमी थंय चलताचे. आतां आमी गोंयांत येवचे पयलीं फुडें आमी द्वारका तोकून आयलेले म्हळ्यार सरस्वती नदी तीरा तोकून आमगेलें म्हालगडे भायर सोरून येता आसतना एक भाग आमगेलो द्वारका तोकून आयलो, एक भाग आमगेलो गवड देशा तोकून आयलो. तशें आमकां गवड सारस्वत वय म्हणटा ती द्वारके म्हणून वय म्हणटात. आज तुमी द्वारका, मथुरा, राजस्थान, जोधपूर त्या भागांत गेल्यार थंय तुमकां भरपूर सारस्वत ब्राह्मण मेळटाचे. लोकरूढी कशी जाल्ली म्हणून सांगल्यार गोंयांत आयिल्ले नंतर गोवांत कसो एक आराधना केंद्र आशिल्लीं. आतां आमी कुलस्वामी, कुलदेव, सायबू, धनी म्हणटा ती वेवस्था गोंयांत मात्र आशिल्ली. तशें जावन आमगेले म्हालगड्यान गोंयांत तूं आयिल्ले नंतर परशुरामान साक्षात नारायणालो अवतारू ताणें आमकां आपोवन हाडलें. हो इतिहास तुमकां सर्वांक गोत तशें हांव मस्त डिटेल वचना. गोंयांत आमगेले म्हालगड्यान आयिल्ले वेळार धार्मीक कार्या खातीर जावन त्या भागांत आशिल्ले देवस्थान अग्रहारणी म्हणटा ती थंय थंय आमगेले म्हालगड्यान वास्तवीक रबिल्ले वेळार सहज जावन आमगेले भागांत खंयची खंयची देव आसाची त्या देवा सांगात आमी चलच्याक प्रारंभ केलें. तुमकां सर्वांक गोत तशें पुरो. पर्तगाळी म्हण संस्थानांत तूं इंदिराकांत तीर्थ श्री म्हूण सांगून स्वामी आशिल्ले. तांणी गोवांत आशिल्ले प्रत्येक देवस्थानांत तूं लक्ष्मी नारायणाक प्रतिश्ठा केल्ली. ताज्या पयलीं फुडें गोवांत खंयच्याय देवस्थानांत लक्ष्मी नारायण देव ना म्हण आमी ते आराधन मात्र करून येयले. जाल्यार इंदिराकांत तीर्थ स्वाम्याल कालांत तूं लक्ष्मी नारायण गोंयांत प्रत्येक देवस्थानांत तूं स्वाम्यान प्रतिश्ठा केले. कारण कशें की म्हूण सांगल्यार आतां आमी इतिहास नमगून घेवन चोळून घेवन येताचे. म्हालगड्यान कशें सांगलें, आबोन सांगलें, बाप्पान सांगलें, काकान सांगलें म्हणून आमी चोळून घेवन येताचे. सत्य विशय आमकां कळ्ळे नंतर आमी तो समजून घेवका आनी सुदारून घेवका. शास्त्रांत रुढी बली अशी म्हणून म्हालगड सांगतात. म्हणजे शास्त्रा पशी रुढी बल म्हूण न्हय. आतां आमगेले चलता कशें म्हूण सांगल्यार अशी करता आशिल्लें म्हणले नंतर शास्त्रा पशी हेंच समकीत की म्हण लागताचें. म्हळ्यार आमी पळयलें नासता तें. आमी पळयल्या ना आनेकल्यान तें केल्लें म्हळ्यार भितर तें सत्य म्हणून घेना. ताका शास्त्राधार आसल्यार मात्र तें सत्य म्हणून घेता. मध्वाचार्यान नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन करचे खातीर जावन अवतार घेतिल्ले संदर्भार आमगेल एक भाग ह्या भागांत आसा. त्या वेळार सहज जावन नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन करता करता करताची आचार्यांक कळ्ळें की परमवैष्णव समाज हें गवड सारस्वत ब्राह्मण समाज जाल्यार कालानुक्रमेण जावन जिवना खातीर जावन वेवसाया खातीर जावन खंय खंय वचून राबलेच की थंय थंय आशिल्ले देवाकय देवमंदिराकी ना दैव की नाग की हें पुराय घेवन तांगेलें आराधन चलता आशिल्ले निमित्यान हरिसर्वोत्तम तत्व चुकून वत्तल वेळ मेळल खातीर जावन ताण आमकां तत्व बोधन करून तुमी कोण, तुमगेले म्हालगड कोण, तुमी खंयची देवाक पुज्जू का, कोण सर्वश्रेष्ठ, कोणाला आराधन केल्यार मोक्ष मेळटा हें सांगून आमकां वापास हरिसर्वोत्तम तत्वाधिकान आपोवन हाडलें. जाल्यार त्या भागांत उरले म्हळ्यार केरळ नाजाल्यार तुमकां तिरुपती नाजाल्यार दक्षिण कन्नडाचे त्या भागांत ही परिस्थिती येयना. कसं जाल्यार म्हणून सांगल्यार थंय तिरुपती चुकून आराधन करून ताका संबंद जावन आशिल्ले निमित्यान त्या भागांत नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन आशिल्ली. हांगा मात्र आमकां चिकेची गुपसलें. तशें जावन तुमी पळयल्यार आमगेले कुलदेव पुराय गोंयांत तूं आसाच. एक एग्जाम्पशन कसं म्हणून जाल्यार रामनाथ. आतां तुमकां सर्वांक गोतस रामनाथ म्हळ्यार कोण? रामा निमित्यान पुज्जून घेतिल्लो तसलो ईश्वर. रामान खंय पुज्जिल्लो ईश्वराक?
रामान ईश्वराक पुज्जिल जागो रामेश्वरम तो गोंया कशें येयलो. आमगेन दौर्भाग्य कसन म्हणून समाजाचे इतिहासाचे आळ कसन आस तांकां आमी वचनाचे वैरवैरी आमकां कसन समदिसता तें मात्र आमी पळयतात. आतां वाघमी आसत समाजांत इतिहास सांगतलोच कोणाला आयकू का रम्य कान्नाक खुशी जावची तसं आयकल कुडले चप्पल मारचे तसले विशय मात्र आमगे समाज सांगून येता. हे आमगे समाजाचे अवगुण यो तशी जावन आमकां तें इतिहासाची वाट चुकता. सुधींद्र तीर्थ महास्वाम्यान कसन केलें म्हणून सांगलें रे भारत स्वातंत्र्याचे पूर्व स्वाम्यांक आश्रम जाल्लो. आमगेल मठ परंपरेंतू काशीमठ संस्थानांत एक संप्रदाय आसा. आतां हांव आतां सांगल्या वरी मध्वाचार्यान आमकां नारायण सर्वोत्तम तत्व बोधन केलें म्हणून आमी सर्वोत्तम तत्वांतू आयले. नारायण हरिः सर्वोत्तमः वायुः जीवोत्तमः म्हूण तांतू माध्व तत्व आनी माध्व संप्रदाय म्हणून दोन विशय आसात. आमी माध्व तत्व मात्र घेतलें, माध्व संप्रदाय आमी आचरणेंत घेतिल्लो ना. कसं लेका म्हणून जाल्यार आमी सारस्वत वंशज ब्राह्मण मूलतः व्यावहारिक आमी कृषीक आमी. तुमी आजिकची काश्मीरांतू ना जाल्यार त्या भागांत खंय गेले रे तुमी दाखलस. आतां काश्मीरांतू भारताचे स्वातंत्र्या पूर्व थंय हरिवंशराय म्हणून आशिल्लो. तागेले एक आज्ञापत्रां भितर आमगेले समाजाचे उल्लेख आसा. हें ऑन रेकॉर्ड गव्हर्मेंट की कृषीक जावन आशिल्लो तसो सारस्वत ब्राह्मण म्हणून म्हळ्यार आमगेले म्हालगडे जिवना खातीर जावन अध्ययन आमकां षटकर्म आसाचे अध्ययन अध्यापन यजन याजन दान प्रतिग्रहण म्हणून आमी यज्ञ कोरका यज्ञ कोरोवका आमी शिकका आमी शिकोवका आमी दान घेवका आमी दान दिवका अशी सहकर्म आमगेले म्हालगड्यान आमकां घालून दिल्लें आसा. तशी आमी येता येता गेले तशी आचार्य मध्वान येवन आमकां नारायण सर्वोत्तम तत्व वापास उडगास करून दिलो की पळय तुमी वाट चुकून वचूं नाकाची हरे हे सर्वोत्तम आहा तुमी पालन कोरका आनी समाजाक बोधन कोरका म्हूण. ते वेळार कशें जालें म्हणून सांगलें रे आमगेल समाजाक नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन केले नंतर सर्वोत्तम तत्वाचे एक शिष्टाचारू संप्रदाया प्रकार लांछन अगत्य जावन आशिल्लें. म्हळ्यार तूं वैष्णव व्हय म्हणून कोण खातर जाल्यार तुका मुद्राधारण जावका. तर मुद्राधारण दिवचे अधिकार आमकां आमगेल समाजाक उत्तरादी मठ संस्थानान तांगेले अधीनांत आशिल्ले आमगेलो समाज. उत्तरादी मठ संस्थानांत तुकून कारणांतरान अनेक मठ परंपरा विंगड जावन दक्षिणादी म्हणून एक मठ परंपरा आसा. तुमकां सर्वांक गोत आशिल्ल्या प्रकार आतां ताका रायर मठ म्हणटात मंत्रालय तो दक्षिणादी मठ. तशें मुळबागिलांत उत्तरादी मठ. हे दोन मठ परंपरेच्यानी आमगेलो समाज वांटून घेतिल्लो तांणी. म्हळ्यार गवड सारस्वत ब्राह्मणांक मुद्राधारण दिवचे अधिकारू आमगेलो. तांणी मुद्राधारण दिल्यार मात्र आमकां अधिकार. हाका साक्षी मंगळूरा भितर आजिकची जोडू मठ म्हणून एक देवळ आसा. हे दोन्ही मठ परंपरेच्यानी स्वाम्यान आयल्यार राबची जाग तो. ते वेळार आमगेल्या म्हालगड्यांक कसं जालें म्हणून सांगल्यार माध्व संप्रदायाक आनी माध्व आमगेले गवड सारस्वत ब्राह्मण संप्रदायांत व्यत्यास आसा. आहारांतू विहारांतू पुजेंतू पुनस्कारांतू घरांतू चलचे चालचलावळेंतू संस्कारांतू प्रत्येकांतू आमकां न्ही तांकां व्यत्यास आसा. तवळी आमी तांगेले अधीन जावन आशिल्ले वेळार अनेक मठ परंपरा नाजाल्यार अनेक समुदायाचे जन आमगेल समुदायान कशें जीवन कोरका कशें चोलका म्हणून सांगता आशिल्ले तसले संदर्भार आमगेल म्हालगड्यांक मस्त त्या विशयार दुख्ख आशिल्लें की आमगेलें जालें एक मठ परंपरा जावका. आमकां तप्तमुद्राधारणा मंत्रोपदेशू आमगेले स्वाम्यान दिवका म्हूण काकताळीय जावन त्या वेळार गवड सारस्वत ब्राह्मण समाजातून एक स्वतंत्र संन्यासी विष्णू तीर्थ म्हणून ताका नांव तो संन्यासी आपणाक शिक्षण जावका म्हणून भायर सरलो. व्यासराव स्वाम्याले वचून शिक्षण घेतलें. चतुष्षष्टी कला प्रवीण म्हळ्यार 64 विद्या आस. आतां आमी आतां विद्यार्जन करता आसतना कसन शिकला रे म्हणल्यार आयच्या काळांत आमकां ग्रॅज्युएशन जाल्यार त्या वेळार आजिक आसा तें शिक्षण जाल्यार आमगेल्यान चालता ना.
तशी 64 विद्या प्रवीण जावन ते स्वामे संन्यासत्व घेवन आशिल्ले तसले ते स्वामे व्यासराज स्वाम्या संगाती संचारांत आशिल्ले हे विजयनगर साम्राज्या काल ते वेळार तिरुपतींतू देवाल अर्चकाक आनीक रायाल मध्ये अभिप्राय भेद आयलो वेळार ते अर्चकांक देवपूजा करून तांकां मुक्ती करतात तेव्हा नित्याक तिरुपती देवाक पूजेक अवकाश जावका म्हणल वेळार रायू व्यासराज स्वाम्याले निमगेले वेळार हे स्वाम्यांक विष्णुतीर्थ स्वाम्यांक थंय तिरुपती देवाल पूजेक राय विनंती करता त्यावेळी विष्णुतीर्थ स्वामी तिरुपती देवाक पूजित असताच आवक जावक आ संदर्भ संन्यासाल संप्रदाय कशे म्हणून एक पेंटेंत राबचाना एक जाग्यार राबचाना भिक्षा घेवका पाद्यपूजी त्या तिका घेवन शिष्यवर्गांक अनुग्रह कोरका नारायणूच सर्वश्रेष्ठ म्हणून बोधन कोरका मोक्षाक वाट खंयची म्हणून सांगका म्हळाल कतरी तांगे संचारांत आनी आसता आसतना तुमी आजिकची तिरुपतीला गेल्यार मंगापुर म्हणे गांव आसा वेंकटरमणाक लग्न जाल्लो गांव तो थंय एक गुड्ड आसा त्या गुड्ड्या सकयल एक म्युजियम आसा त्या म्युजियमा बगलेन एक बांय आसा त्या बांयची भायर बोर्ड आसा विजयेंद्र तीर्थ स्वाम्यांक देव मेळ्ळो जाग ह्यो म्हूण सांगून तुमी आत्ता तिरुपती गेल्यार तो जाग पळोवन येवेत तसल ते विष्णुतीर्थ स्वाम्यांक संचारार आशिल्ले वेळार कुंभकोणमांतू आशिल्ले मठाधिपतीक आनीक लिंगायत स्वाम्यांक नारायण सर्वश्रेष्ठ की ईश्वर सर्वश्रेष्ठ म्हणून विशयार तर्क जाता ते तर्क मस्त लांब तांडिल वेळार लिंगायत स्वाम्याले दूर एक हरी हे सर्वोत्तम हा म्हणाल तत्व प्रतिपादन कोरच्याक कष्ट जाता म्हणाल संदर्भार त्या तत्व कसल्याक प्रतिपादन कोरका म्हणाल विषय हांव तुमकां संक्षिप्त सांगून सोडता अंत्ये सिद्धस्तु सिद्धांतः मध्वस्यागम एवही म्हणून मालगड्यान सांगून येईल वाक्य म्हळ्यार जगत्यांतू 21 सिद्धांत आसच धर्म सनातन मात्र जाल्यार सिद्धांत मस्त आसच देवनೊಬ್ಬ नाम हलव म्हळ्यार देव कोण म्हणाल विशयांतू प्रत्येक दार्शनिकान तांगेलो अभिप्राय सांगला जाल्यार हे पुराय मत खंडन कोरून आचार्य मध्वाने नारायणूच सर्वश्रेष्ठ मुख्य प्राणूच जीवश्रेष्ठ म्हणून प्रतिपादन केलें तशें हांव न्हू कोण नारायण सर्वश्रेष्ठ म्हणून चोलोंक येताची ते सर्वय यती परंपरेच्यानी केवल नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन करचे खातीर मात्र जावन तांणी संचार करचो आनी आमकां बोधन करचें आनी आमकां मुद्राधारण दिवची आमी तांकां विनंती पत्रांतू फुडें म्हालगड्यान बरोवचेंय तशें आशिल्लें स्वामी आमगेल पेंटेंत मोकाम कोर आमकां तप्तमुद्राधारणा मंत्रोपदेश दिवन अनुग्रह कोर का म्हणून आग्रहपूर्वक विनंतीची बरोवचे संप्रदाय आशिल्लो हें बिफोर इंडिपेंडन्स हांव सांगता तुमकां तशी ते द्वैताद्वैत सिद्धांताचे चर्चे संदर्भार लिंगायत धर्मा येदूर माध्व तत्वाक तांकां प्रतिपादन करच्याक तोंदर जाल्ले वेळार तो रायो व्यासराज स्वाम्याला निमगून घेता की तुमगेले तो चल्लस न्हय विष्णू तीर्थ ताका आमकां दिल्ल्यार तागेल मुखांतर आमी चर्चेंतू जय पावयेत म्हूण जाल्यार थंय एक विडंबन कसन की म्हूण सांगलें रे आयच्या कालांतू ते खंयचेच एक संप्रदायाक ना जातीक तितलेक महत्व ना जाल्यार ते कालांतू मस्त महत्व आशिल्लें मेळोवन घेनाशिल्लें एकल्याक एकले तांतू सारस्वत वटू विष्णुतीर्थ म्हळ्यार स्वामी पूर्वाश्रमांतू गौड सारस्वत ब्राह्मण समुदायातून येताच तशें जावन न्हू तें कोण त्या वेळार घेवन भोंवता आशिल्ले ते समाज आमकां लागीं करनाशिल्लो तशें हांव गुरूंक हुस्को कसन म्हणून जाल्यार आपणान इतलें शिकोवन हे चल्ल्याक तुमगेल्या हातांत दिवन तुमगेलें काम जायना पूण बीन तुमी ताका त्याग केल्यार तागेलें ते शिक्षणाक आनी स्थानाक गौरव वचना न्हय स्थान दिल्यार मात्र आमी तुमकां आमगेले ते शिश्याक दिताची म्हूण सांगिल्ले वेळार दंड परिवर्तने मुखांतर मंत्रालय म्हळ्यार कुंभकोण मठाक विष्णुतीर्थांक मठाधिपती म्हूण कोर न्हू विद्या पयोनिधी तीर्थ म्हणून तांकां नामाभिधान दिवन तांगेल मुखांतर नारायण सर्वोत्तम तत्व थंय प्रतिपादन कोरून तांणी जय पावताचे त्या वेळार कुंभकोणम रायो ते विद्या पयोनिधी तीर्थ स्वाम्यांक विजयींद्र म्हणून सांगून बिरुद दिवन सन्मान करता
तसल ते विजयेंद्र तीर्थ स्वाम्यान तिरुपती देवाक पुज्जून त्या भागांत संचार करता असेल त्यांना हांव आतां सांगेल तसल ते मंगापुरांत असेल तसल ते बांयंत तांगेल संचाराक एक चर्तलो आड येवन ते बांयंत देंवता चर्तल म्हणून सांगलें आजिकच आमकां नागू शेशू आमकां श्रेष्ठू ब्राह्मण तो म्हण तशें स्वामी परिचारक जाल्यार सांगता ते बरें तें सूचन कसन की आसूं का देवन पळया रे बांयंत म्हणून बांयंत देवल्यार एक पेटयेंत 4 विग्रह एक नरसिंह एक वेंकटरमण एक लक्ष्मी एक वराह हे 4 मुर्त्यो त्या पेटयेंत मेळटात स्वामी संचाराक घेवन भोंवता आसतना अशी संचार जाता जाताची कोच्ची पेंटेंत स्वाम्याल वास्तव्य येता परमहंस संन्यासांत मस्त प्रकार आसात उदकी बहुदकी कुटीचरी हंस परमहंस म्हणून मस्त म्हणतात तातूंत परमहंस पिठेचें लक्षण कशी म्हणून सांगलें रे विनंती केल्यार मात्र अनुग्रह करचे सर्वतंत्र स्वतंत्र ते परमहंस पीठाधिपती जाल्यार परतंत्र ते तसल परंपरेंत आशिल्ले वेळार कोच्चींत ताणें आयले वेळार कोच्ची महाजन तांकां विनंती करून आपोवन हाडटा की आमगेले समुदायांत एक संन्यासी न्हय हांकां आपोवन हाडूं हांनी एक चातुर्मासी व्रत हांगा घेवन आमगेले पेंटेंत एक 4 म्हयने राबले रे आमकां एक मठ परंपरा करून घेवेत ना हांगेले गी म्हणलें एक सदुद्देश विजयेंद्र तीर्थ स्वाम्याक विनंती करून कोच्ची पेंटेक आपोवन हाडूं कोच्चींत तांकां राबोवन घेवन तांगेले सेवा करता आसतना तांगेले पेळयेंत आशिल्लो तो देव पळयतात तांणी म्हळ्यार पेळ दिसांनी पुरा देव पेळयेंत आसाचे वेंकटरमण मात्र माती भायर घालना आसा म्हणजे की व्हड असतो देव आज आमगे सगळे समाजांत पंचलोहा विग्रह आमी गर्भगुडी भितर पुजिताचे तांतू हायट एकदम व्हड देव म्हणून सांगलें रे कोच्ची वेंकटरमण तशी तो देव आमकां अनुग्रह कोर का स्वामी आमकां एक देवाळ जावका म्हणून तांणी स्वाम्याले नेमून घेतले वेळार स्वामी तांकां अनुग्रह कोर न्हू थंय वेंकटरमण देवस्थान कोचीन तिरुमला देवस्थ म्हणून आयचे दिसा सिटी डे म्हणटाची थंय स्वाम्यान प्रतिश्ठ करून अनुग्रह केलो तांकां तेच संदर्भार आमगेलो महाजन स्वाम्याले विनंती करतात की स्वामी आमकां आमगेलो संप्रदायस्त जाल्लो एक मठ परंपरा जावका न्हय आमकां विंगड मठाचे उत्तरादी दक्षिणादी मठाचे आमकां तप्तमुद्राधारण मंत्रोपदेश दिताची आमी कसनय कोर का जाल्यार तांतले वचून निमगू का तांगेल संप्रदाय आमगेल संप्रदायांत भेद आसा संस्कारांत भेद आसा कष्ट जाता न्हू स्वामी आमकां एक अनुग्रह कोर का म्हण सांगून आग्रहपूर्वक जावन तांणी विनंती केल्ले वेळार विजयेंद्र तीर्थ स्वामी कुंभकोणम मठाधिपती जाल्यार सुद्दां तांणी तांगेले नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादना कार्या खातीर जावन भायर सरताची देशांतराक थंय राबनात तांणी वापास सुरीन स्वाम्यांकच तांणी मठ परंपरेची जबाबदार दिवन तांणी भायर सोन येयला आसताची तांणी जायत म्हूण सांगून महाजनाला विनंती मान्य करून हनुमंत भट्ट म्हणून एक चल्याक महाजनांनी त्या चल्याक सोदिलो कोणाल जातक आतां कशें आसा एक दीक्ष दिवं का तर जाल्यार स्वाम्यांक एक चल्लो चंद दिसलो ना तो चल्लो बुदोवंत आसा ना ताका देव कार्य तो करता धरता म्हळ्यार भितर ताका संन्यास दिवचें जायना संन्यास दिवं का जाल्यार ताका संन्यास योग आसूं का धाक्कल आसूं का म्हालगड चेल्ल्याक संन्यास दिनाच म्हालगड चेडूवाल जबाबदार आसा पितृकार्यानी करची धाक्कल चेल्ल्याक संन्यास दिताच आतां कोणाल घरां भितर तसल वट आसा तावळ तसल म्हालगड कोण आसाची पेंटेंतू तांणी पळोवन भटमामाले की पुरोहित येले की उरलो न्हू चौकश करून अमके कडेन चल्लो आसा तागेलो योग आसा संन्यासाचो ताका जबाबदार दिलेले कडेन तो चलोवन व्हरतलो म्हण जाले नंतर तसल जातक व्हरून धर्मपीठाक विनंती करतात की स्वामी अमके कडेन अमको चेडो आसा योग्य आसा स्वामी अनुग्रह कोर का म्हण ते वेळार स्वामी जायत म्हणून रायस पत्र अनुग्रह करून ताका संन्यास दिवन शिष्यत्व दिताचे संन्यास दिवचें भटमामान स्वामी संन्यास दिनाचे स्वामी तांकां प्रणव मंत्रोपदेश दिवन उत्तराधिकारी म्हूण नियुक्त करतात हें हांव तुमकां कसल्याक सांगता असं म्हणून रे आज आमच्या समाजांत भितर मस्त विशय आमकां गोत्तू ना तशी ते हनुमंत भट्ट मळल चेडराक महाजनांनी होर न्हू विजयेंद्र स्वाम्याले दुराब्बोन विनंती केल्ले कडेन स्वामी त्या चेडराक घेवन काशी वताचे कारण कसन की म्हणून सांगले रे विजयेंद्र तीर्थ स्वाम्याले
व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी काशींत तशें ब्रह्मा घाटा वयल मठ आज तुम्ही काशींत गेल्यार ब्रह्मा घाटारी श्री संस्थान काशी मठ म्हणून सांगून आस थंय लक्ष्मी नरसिंह देव आस थंय 3 स्वाम्याल वृंदावन आसच एक ब्रह्मेश आस आमगेले मठ परंपरेचे 5वेचे राघवेंद्र तीर्थ स्वाम्यांक नरसिंह देव साक्षात्कार जाल्लो तसो जाग आस तो जागो तो मठ ती प्रॉपर्टी कसन आस ते विजयेंद्र तीर्थ स्वाम्याले इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी ताक वय काशी राजवाड्या भितर इतिहास आसा मठांत वय ताजी दाखल आसाची म्हळ्यार विजयेंद्र तीर्थ स्वाम्यान ते गंगा तटारी अनुष्ठानाक बशिल्ले वेळार काशी रायाल धुव स्नाना खातीर जावन तिणें गंगेंत देविल्ले वेळार मोत्या हार तेगेलो चुकता न्हंय तूं निसरता त्या सहज जावन दडार बशिल्लो संन्यासी विरक्तो मुखारी म्हापशी कोणें नाची हाणें काणश्या पुरो म्हणलो अपवाद आयलो वेळार स्वाम्याल कळकळी प्रार्थनेक साक्षात गंगा माता तो हार वापास दिवन स्वाम्यांक अनुग्रह करता आनी केल्ल्या म्हूण इतिहास तर स्वाम्यान तो हार वापास दिलो तेन्ना रायो खूश जावन आपण्यान चुकून तुमगेले अपवाद घाल्लो मू अनुमान केल्लो मू आपणाक क्षम कोरका अनुग्रह कोरका म्हणून मागून तुम्ही हांगा रावप का हांगा धर्मप्रचार कोरका म्हणून सांगून तागेल तो आस्थान कसन आसा ते तो संस्थानाक स्वाम्यांक समर्पण करता तशी स्वामी कसं करता ती म्हळ्यार ते मठांत तूं हे हनुमंत भटाक घेवन वचून थंय वैदिकाल मुखांतर तांकां संन्यास दीक्ष दिवन यादवेंद्र तीर्थश्री म्हणून नामाभिधान दिताचे तांकां नामकरण करतात आतां नामकरण केलें संन्यास दिल्लें मठ कोरका न्हय हा मठ कोरका तर जाल्यार तुमगेर इतले तुमी एक स्वामी म्हणून सांगून कोरून मठ करून घेवन भोवल्यार उत्तरादी आनी दक्षिणादी मठाची मान्यता दिनाची भोंवच्या सोणाची कशी भोवून तूं म्हूण निमगीताची तुमकां गोत्तस की ना की इतिहास आशिल्ल्या देवस्थानाच्या निमगेल्यार कळत तुमकां एक देवस्थानांत तूं दिवटी गा कितलो धोरका म्हणल्यार इतिहास आस एक दिवटी की 3 दिवटी की 5 दिवटी की अशें क्रम आस देवाक छत्र खंयची धोरका धव कलराची की तांबडे कलराची की ऑरेंज कलराची की तशी वय क्रम आस आत्तां तें ना ते काळांत तें आशिल्लें आमकां खूश येईल तशें आमी देवा घेवन भोंवचें जायना आमकां खूश येईल तशें आमी स्वामी मठ परंपरा म्हणून घेवन भोंवचें जायना आशिल्लो तो संदर्भ तो हें अनुकूल जावका म्हणले खातीर जावन विजयेंद्र तीर्थ स्वामी ते यादवेंद्र तीर्थ म्हणल्यार तांगेले शिश्याक घेवन कुंभकोणम मठा वचून थंय तांणी कोणाक मठाधिपती म्हणून केला की तांगेले सांगतात पळय आमी दीक्ष दिल्या यादवेंद्र तीर्थश्री म्हणून नामाभिधान दिल्या अधिकार जावका तांकां ताका जावका जाल्यार व्यवस्था कोरका म्हणून शिश्याक आदेश केलेलो वेळार कुंभकोणम मठ संस्थानांत कोण 66 कोंकण देशस्थ गौड सारस्वत ब्राह्मणांक हे मूलक दिवचे आज्ञा राय सपत्र कसन म्हणून सांगल्यार हनुमंत भट्ट म्हणल वटूक यादवेंद्र तीर्थश्री म्हणून नामाभिधान कोरून काशी मठाधिपती म्हणून नियुक्त केलेलो आस तांकां नित्याक पुजेक एक रामो शालग्रामो आनी संस्थानाक अगत्य जावनाचे सर्वय बिरुदावळी तांकां प्रदान केलेलो आस आनी मुखार सोनो तुमगेल समाजाक तप्तमुद्रा धारणा मंत्रोपदेश दिवचे अधिकार आमी तांकां अनुग्रह केलेलो आस इतलो काळ तुमगेल समाज आमगेल पिठेक कशें चलतशील की अशी मुखार सून तुम्ही त्या परंपरेक चोल का हे कोणें तरी विरोध केलो म्हणून जाल्यार तो गुरुद्रोह म्हणून ते ताम्रपत्रांत बरोवन तांणी यादवेंद्र तीर्थ स्वाम्यांक काशी मठाधिपती म्हणून ऑथोरायज केलें ओपवलें वय तुम्ही काशी मठाधिपती तुम्ही आनी तप्तमुद्रा धारण मंत्रोपदेश दिव्येत म्हूण ताजे नंतर ती परंपरा प्रारंभ जावन आली ते आज्ञा राय सपत्रांतू भटकळ बसरूर आनी अंकोला आनी कोच्ची हे पेंटे नांव आसताच ताम्रपत्रांत ती परंपरा प्रारंभ जावन चलत येत आशिल्ली तशी आमकां आनी उत्तरादी दक्षिणादी मठाच्यांक तांगे शिश्यवर्गांक श्रृंगेरीच्यांक मस्त व्याज्य जालें कोर्ट केस आनी पुरो जाले तुमी भोंवच्या ना कशें भोंवतात तुमी तुमकां कोण दिलो अधिकारो तुमी बिरुदावळ धरच्या ना तुमकां अड्ड पल्लंकी उत्सव म्हण आसा कारकळां गेल्यार तुमकां तुमी पळोवेत देवाक पल्लंकींत व्हरता आसतना पल्लंकी आड कोरून अड्ड पल्लंकी उत्सव म्हण करताच
ते फुडें आमगेले मठ परंपरेन स्वाम्यांक हे करता आशिल्ले स्वाम्यान फुडें पल्लंकीर न्हू येवचें तशें तुमी भोंवच्या जायना तुमी भोंवका जाल्यार आमगेली अनुमती जावका आमगेल्या भागात वचची तुमी असं पुराय आमगेलो इतिहासू जावन गेला जे ते वेळार कोण कोण मठाधिपती आशिल्ले की तांणी ताका जावका जाल्यार दाखलो दिवन न्यायाधिकरणा मुखार आमगेलें अस्तित्व साबीत करून काशीमठ संस्थानाचे ध्वज घेवन आसेत हिमाचल पर्यंत स्वामी भोवन आयलेचे नारायण सर्वोत्तम तत्व प्रतिपादन करून आमगे समाजाक उद्धार केलो स्वाम्यान हे परंपरेंत आयले आमगेले स्वरूपोद्धारक गुरु सुधींद्र तीर्थ श्री महास्वामी स्वाम्यांक आश्रम जालो संदर्भ कशें आशिल्लो म्हणून सांगले रे भारताक स्वातंत्र्य मेळची वेळ स्वाम्यांक आश्रम जालो स्वल्प वर्स भितर भारत स्वतंत्र जालें म्हळ्यार त्या मुवमेंट स्वाम्यांक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मस्त संबंध आशिल्लो देशाभिमान मस्त आशिल्लो चांग शिक्षण आशिल्लें सात्वीक घराण्याचे आशिल्ले सुकृतींद्र तीर्थ स्वामी महाजनांनी वचून स्वाम्यांक विनंती केली की स्वामी अमक चेडस स्वाम्यान एक आश्रम दिवं का म्हण तेव्हाय हांव तुमकां ह्या संदर्भात सांगता की वेळ चड घेता हांव म्हाका क्षम कोर का इंदिराकांत तीर्थ स्वाम्या विशयी हांव तावळ सांगल तुमकां ते इंदिराकांत तीर्थ स्वाम्यांक कमलानाथ तीर्थ शिष्य इंदिराकांत तीर्थ स्वाम्याल कालांत आमगेल मठ परंपरे भितर सुकृतींद्र तीर्थ स्वामी सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यांक आनी आमगेल स्वल्प इतरेच मठ परंपरेंचे आनी चिके व्याज्य हें पुराय जावन चिके गोंधळ संदर्भ तावळे सुकृतीन स्वाम्याल मनांत कशें म्हूण जाल्यार पुरो आनी जाय म्हूण सांगून आनी आमी इतलो भोगीन पुरो आनी मुखार वचून कशें म्हूण कळना स्वातंत्र्य संग्राम सुरू जाला भारत स्वतंत्र जाले नंतर समाज कशें राबता म्हूण कळना आम्यानी खंयचे एक हावसूल चेडा खाण घेवन संन्यास म्हूण सांगून हांगा बसकारो न्हू तांकां मागीर चलोवच्याक जायनाशिल्ले तसले परिस्थिती आयले रे जाय म्हूण आमी एक जीवन वायट करूं ना म्हळ्यार एक दुख्ख आनी नाक्का म्हळ्यार तसलो ताच सार आयलो तसलो संदर्भ तो ते वेळार इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यांक आग्रहपूर्वक जावन प्रेमपत्र दिवन पर्तगाळी मठाचे केंद्र मठांत आपोवन व्हरून मोक्काम करयलो सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यान पर्तगाळींत कॅम्प केलें एक दीस फळाराक बसचे संदर्भ सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यान बशिल्ले वेळार इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान अचानक जावन सुकृतीन स्वाम्याले दूर आयिल्ले वेळार सुकृतीन स्वाम्यांक उठाचें न्हय सोडचें न्हय तसली परिस्थिती वार्तालाप दोगाल संभाशणां कशीं म्हळ्यार इंदिराकांत तीर्थ स्वामी सुकृतीन स्वाम्यांक निमगितात तुमकां देवा पूज करची म्हूण जाल्यार इश्ट न्हय म्हळ्यार प्रिती न्हय तुमकां म्हण वय आमकां देवा पूज करची म्हळ्यार प्रिती तुमगेले देवाक अलंकार करची म्हळ्यार प्रिती न्हय तुमकां म्हण वय आमकां आमगेले देवाक अलंकार करची म्हूण जाल्यार प्रिती म्हळ्यार सुकृतीन स्वामी मस्त वेळ देवा कुडांतूय काडता आशिल्ले देवाल पुजा पाठ तांगेले पारायण जप तप तांतूंच तांणी चड वेळ काडता आशिल्ले तुमगेले देवाक परमळा फूल म्हळ्यार बरें प्रीती न्हय इश्ट न्हय तांकां म्हण वय आमगेले देवाक परमळा फूल म्हळ्यार बरें इश्टची म्हण परमळा फुलांतू चेंपे म्हण आसता न्हय तें श्रेश्ठ न्हय म्हण वय श्रेश्ठ तें तर तुमगेले देवाक चेंप्या फूल माळका तर जाल्यार तुमी तें चेंपे झाड रोवका न्हय तें रूख जावन फूल दित तर न्हय तुमी माळच्या जाता म्हूण इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यांक निमगिल्लें त्या वेळार सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यान कसं सांगलें म्हळ्यार चेंप्यान तूं भुंय चेंपे म्हूण एक आसा तें वोवका म्हूण ना आपेप जाता तें म्हळालें जायत म्हळालें इंदिराकांत स्वाम्यान उठान भायर येवन समुदायाक शिश्यवर्गाक भायर आशिल्ल्यांक सांगलें आतां तुमी विनंती करची अड्डिना रे स्वाम्यांक भुंय चेंपे आसता काय तांगेले गी तांणी देवाक अलंकाराक तयार जाल्याची म्हणल वेळार महाजनांनी सदाशिव शणै म्हणल वटवलें जातक व्हरून स्वाम्या सन्निधानांत दवरलें स्वामी अनुग्रह कोरका दीक्ष दिवन मठ परंपरा मुखारे अविच्छिन्न जावन चोलोवन व्हरचें तशें अनुग्रह कोरका स्वामी म्हणून महाजनान केलेले आग्रहपूर्वक विनंतीक सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यान सुधींद्र तीर्थ श्री म्हणून नामाभिधान दिवन तांकां शिष्यत्व दिलें गुरु भक्ती सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक कितलो आशिल्ली म्हणून सांगच्याक प्रत्येक मठ परंपरेंतू
एक पुण्यतिथी आचरण पुराय करताच कशी गुरु परमगुरु परात्पर गुरु तीन मात्या 3 जनरेशनाचे पुण्यतिथी आचरण करताच. सुधींद्र तीर्थ स्वाम्याला कालगते पशी फूड आहे खंचे मठांतू खंचे संप्रदायांतू प्रत्येक स्वाम्याला वृंदावना वचून सेव करची तसल व्यवस्था नाशिली आमगेल समाजांत मात्र नाही इतरे समुदायांत वय नाशिली. सुधींद्र तीर्थ स्वामी एक असल एक व्यक्तित्व की त्यांनी सगळे समाजाक आमूलाग्र परंपरा दाखवून दिली. विजयेंद्र तीर्थ स्वाम्याल नंतर यादवेंद्र तीर्थ स्वाम्याल धोरणू सुकृतींद्र तीर्थ स्वाम्याल पर्यंत प्रत्येक वृंदावनाक वच्चूनु पूज्यूनु प्रार्थन करून समाजाच्या उद्धारा खातीर जावन फलमंत्राक्षता अनुग्रह कोरून चोलून हाणें त्यांनी. आता हर बहुजन सांगले समाज आमच्या संस्थाना परंपरेतून एक स्वामी सुकृतींद्र तीर्थ कोच्चींतू जल्म आयलाल गांवांतू मुक्त जाले म्हणून वय तो विषय कसं लॅक म्हणून सांगले रे आमगेल समाजाचे एक गुण आसा हुट्ट हुट्ट अण्ण तम्मंदिरू बेळा बेळा दाया देगळो म्हणतच आम्ही सुरवे समजतच चिरडार वाडता 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 गेल्या भितर आमगेला अभिप्राय भेद मस्त येता भिनाभिप्राय तो कोण आमकां सांगच्याक हो कोण आमकां सांगच्याक म्हणून सुदीन स्वामी केन्नाय सांगचे आशिल्लें कुर्ली शेरे आमी डब्यात भायर वचच्या सोणाची म्हणून म्हळ्यार एक कुर्ल चुकून भायर वता म्हणल्यार भितर वरला तांदूळ सकल घालतात ताका म्हणून हास्यास्पद जावन स्वाम्यान तें तमाशेक खुशालयक सांगेल आसल्यार बरें सत्य सत्यची कसं लॅक म्हणून सांगलें रे आतां आतां बरें सांगिल्लें बरी गौतमसे ऋषे शापात ज्ञान तो अज्ञानतांग ते म्हण हांव सुरू करता सांगिल्लें आमगे समाजाक तेद्दना शाप आसा की अगत्य आशिल्ल्या वेळार तुमकां ज्ञान ना जावो म्हूण. तशें आमगेलो समाज खंयचेंच एक कार्य करून एक हंतार वचून पावता म्हणटा आसतना आमगेलो अभिप्राय भेद येता आमी एकमताक येनाच. हें गोत नाशिल्लो विशय आमकां कळ्ळे नंतर पुणें आमी सम करून घेवं का. तसली एक परिस्थिती ते वेळार कोच्चींतू जावन आमगेलें देवस्थानाचे आदाय आमगेले देवस्थानाची आस्ती पळोवन कोच्ची रायान आमगेलें देवस्थान तागेल्या ताब्यान घेतलें. तुमकां नाका हें देवस्थान आमी राजवाड चलयता म्हण. सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यांक कशी म्हणून सांगलें जल्म आयलेलो गांव नित्य त्या देवाला आराधन करून तागेलें नैवेद्य घेवन तागेलें तीर्थ घेवन तागेलें दर्शन घेवन वाडून आयिल्ले. तर स्वाम्याला इच्छा कशी म्हणून सांगलें आमगेलें समुदायाचें देवस्थान हें आमगेलें म्हालगड्यान देवळ हें आमगेलें म्हालगड्याला आमगेले समाजाच्या हातांत आसूं का हें चुकून वच्चा ना म्हणून मस्त ताणें प्रयत्न केले. ते वेळार तांगेलो अभिमानू कशी म्हणून सांगलें रे शिष्य वाग्मी वाक्पटुत्व सुधींद्र म्हण बुद्धीक रायो इंग्लीश कळता संस्कृतांत पंडित तर सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक मुखार सोनू राया लेगी उल्लो सोनू तें देवस्थान ताब्यान घेतलें ताणें. पुनः तें देवस्थान रायान आमगेल्या समाजाक हस्तांतर करून दिलें. काशीमठ संस्थानाचे अग्रमान्य एक आडळीत त्या देवस्थानांत आसा. तसल त्या देवस्थानांत सुकृतीन स्वाम्यांक मस्त एक प्रीत आशिल्ले निमित्यान ते वर्स स्वाम्यान चातुर्मास्य व्रत त्या देवळांतूची महाजनाला विनंती मान्य करून केली. खंयचेच मठ परंपरेंत वचा तुमी संन्यास्यांक चातुर्मास्य व्रत स्वीकार करचे दिसू खंयच्यो म्हणून सांगले रे आषाढ शुद्ध पुन्नव आमगेल मठ परंपरेंत वरे तोच दीस आषाढांतले शुद्ध पुन्वेकची चातुर्मास्य व्रत स्वाम्यान स्वीकार करच्यो. त्या वर्स सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यान आपल्याला शिष्य जावन आशिल्लो जाल्यार सुधींद्र तीर्थ स्वाम्याक सांगलें कशें की म्हणून सांगलें रे पुन्वेक बैसू का म्हणून कशें ना न्हय ताका अपवाद आयलो म्हूण तर जाल्यार पुन्वेक खंयचे कारणान अमकम किमितेर बैसू येत म्हणून आतां शास्त्र म्हालगड्यान कशी बरोवन दवरलें म्हळ्यार अशी कोर का म्हणून बरयल्या. अकस्मात तुमकां तें करचें जायना जाल्यार ताका उपाय कसलो कशी कोरी येता म्हणून सगळं म्हालगड्यान बरोवन दवरलें. तशी कोरी येत नवें म्हणलेल्या वेळार जायत म्हणून त्या वर्स पुन्वेचे चातुर्मास स्वामी मुखार शिताचे. हेर दिवसूची सुकृतीन स्वामी महाप्रस्थानाक भायर सरताचे आमकां सोड. ताजे नंतर सुधींद्र तीर्थ महास्वामी तांगेले चातुर्मास्य व्रत बहुळ पाडवो आषाढांतलो बहुळ पाडव्याक सुकृतींद्र तीर्थ स्वाम्याले पुण्यतिथी आचरण करून पंचमीक चातुर्मास्य व्रत प्रारंभ करचे संप्रदाय चोलोवन घेवन आजिकची त्या संप्रदाया प्रकार चोलने तसच. तसले सुधींद्र तीर्थ स्वामी ऑल इंडिया माध्व महामंडळाक महापोषक जावन आशिल्ले. 1949 1950 भितर आमकां संविधान मेळ्ळें.
49 भारतांत अशी एक परिस्थिती आयली, बेनगल नरसिंहराव म्हणून तुम्ही नाव ऐकून अशा पुरो, सारस्वत ब्राह्मण, भारतीय संविधानांतलो एक रचयिता. ताणे मस्त मठाधिपतींकांनी संपर्क केलो की प्रजाप्रभुत्व आयले म्हणून तर जाल्यार प्रजेक स्वातंत्र्य मेळता, धार्मीक आचरणेंत व्यत्यास येवच्या पुरो. तशें तुमी कसनेची तुमगेलो अभिप्राय सल्ला सूचना कसने दिता जाल्यार आतां दिवं का. एक पण संविधान म्हणून ते जाल्ले नंतर कडेन बदलावण करचें जायना म्हणून सुद्दां ताणें प्रत्येकाक मेळिल्ले वेळार आमगेल स्वाम्यांक सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक वयतो मेळ्ळो, ताणें बरयलें. त्या वेळार स्वाम्यान मस्त प्रयत्न केले की भारतीय संविधानांतल्यान धार्मीक स्वातंत्र्य आमगेलें ताजे अधीन येना अशी, मठाधिपती अधीनची आमगे धार्मीक स्वातंत्र्य आसचें तशी स्वाम्यान मस्त प्रयत्न केले. कारणांतरान तें जाल्लें ना. ताजे नंतर स्वाम्यान कसं केलें म्हणून सांगलें रे, कनिश्ठ पक्षा आमी पुणी वट्ट राबया, आमगेल समाज पुणी वट्ट आसचो म्हणून आमगेल समाजांतले इतरे 3 मठ परंपरा पर्तगाळी, कवळे आनी चित्रापूर हांकां स्वाम्यान लागीं काडलो. तातूंत विशेश जावन पर्तगाळी मठ संस्थानाचे द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यांक आनी कवळे मठ संस्थानाचे सच्चिदानंद सरस्वती स्वाम्यांक घेवन स्वाम्यान कारकळांत व्हरून थंय स्वाम्यान तांकां राबोवंक घेवन चातुर्मास व्रत करून आमगेल सगळेची काशी मठ संस्थाना शिष्यवर्गांक सांगलें की आमी मात्र न्हय, आमगेल मठ समाजा भितर आनी 2 मठ परंपरा आसची. तशें तुमी आमकां कशें चलता आशिल्लें तशी तांकां वयची ओलका म्हणून स्वाम्यान तें शिष्य समुदायाक आदेश केलो, मार्गदर्शन केलें. तशें तुमी आजिकची दक्षिण कन्नडांत जेवा गेल्यार तुमकां प्रत्येक देवळां भितर 3 मठा स्वाम्याल भावचित्र पळोवचें मेळटा. 3 मठा स्वाम्याल तें मोक्काम जाताचें, 3 मठा स्वाम्यांक तें पाद्यपुजा भिक्षादिक जाताचें. कारण कसं की म्हणून सुधींद्र तीर्थ स्वाम्यान दिल्लो आदेश आनी मार्गदर्शन आमी एक आसूं का, आमी वट्ट आसूं का ना म्हणून तर जाल्यार आमगेल समाज विंगड जालें म्हणून तर जाल्यार इतरे समुदायाचे आमकां धार्मीक आचरण करचें तोंदर करताची म्हणून स्वाम्याल विंगड कसलो उद्देश ना. केवल स्वाम्याल उद्देश कसं की म्हणून जाल्यार धार्मीक विशयां भितर आमी सर्वांनी वट्ट आसल्यार आमगेले आचरणां संप्रदाय चोलोवन घेवन वचचें जाता म्हणून सांगून तसल एक विशाल आलोचना रीती आशिल्ली तसल स्वामी आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामी. आतां हे देवस्थानाक आनी स्वाम्यांक संबंध कसलो म्हणून विशयार आमी येता आसतना स्वाम्यांक पुर्वाश्रमा कुलदेव सायबिणी मस्त विनंती स्वाम्यांक हे देवस्थानांतून केली. आमगे समाजाक कशी त्या वेळार उत्तरादी आनी दक्षिणादीच्यान वांटून घेतली की तशींच विभुदेंद्र तीर्थ स्वाम्याल कालांत आमगे समाजाक काशी मठ संस्थाना परंपरेन आनी पर्तगाळी मठ संस्थाना परंपरेच्यान आमगे समाज वांटून घेतले. कारण कसं की म्हणून सांगल्यार रे पुराय गांवां भितर पुराय स्वाम्यान भोंवच्या सुरू केले रे एडमिनिस्ट्रेशना प्रॉब्लेम जाता म्हूण. आतां उदाहरण कशें म्हणून जाल्यार रे आतां हे देवस्थानाक धार्मीक अधिकारी कोण म्हण त्यावेळेस ह्या देवस्थानांत धार्मीक अधिकारी पर्तगाळी मठ संस्थाना पीठ कसल्याक म्हणून हांगा कसं तरी गोंधळ आयले रे, कसं अनमान आयले रे, आमकां कसं भिन्नाभिप्राय आयले रे. एडमिनिस्ट्रेशना भितर जेवो स्पिरिच्युअल एस्पेक्ट्सा भितर जेवो आमकां डिसिजन्स कोण दिवं का म्हण. तशी त्या वेळार दोनी मठ परंपरेच्या आनी म्हालगड्यांनी स्वाम्यान एक निर्णय घेतलो की शिराली तकून गंगोळ्ळी पर्यंत दोनी मठ परंपरेच्यांक समान अधिकार, गंगोळ्ळी तकून कोच्ची पर्यंत काशी मठ संस्थानाचे अधिकार, शिराली तकून गोमांतक पर्यंत पर्तगाळी मठ संस्थानाक अधिकार. मग तांकां तप्तमुद्राधारणा मंत्रोपदेश दिवचो आनी तांगेले खंयच्याय धार्मीक विशयां भितर अभिप्राय भेद आयले रे तांणी वचून निर्णय घेवच्याक ही 2 पीठ तांगेल्या व्याप्तींतूच कार्य कोरका. ही व्याप्ती सोडून वचच्या ना. अकस्मात ही व्याप्ती सोडून वता म्हणून तर जाल्यार तांगेले पादकाणिकेंतल्यान 3 एक वांटो त्या भागांतूल पीठाधिपती कोण आसच की तांकां समर्पण कोरका म्हणल्यार एक निर्णयाक येवन सुसूत्र जावन समाज चलोवंक येता आशिल्ले. तशी जावन तुमी पळया आजिकची काशीमठ संस्थानाक तुमी वचून विनंती पत्र दिल्यार ना तुमी वत्ताय केले भितर स्वामी हे भागांत येनाच येवच्या ना म्हूण न्हय म्हालगड्या निर्णयाक गौरव. तशें म्हणून सांगून तुमी हे भागांत आशिल्ले तसले पर्तगाळी मठ संस्थानाक विनंती पत्र दिवन पर्तगाळी मठ संस्थानांतून एक प्रेमपत्र स्नेहपत्र काशी मठ संस्थानाक वचून पावयल्यार स्वामी
मोक्काम अनुग्रह करताच. ताका उदाहरणां तुमगेलो सुवर्ण महोत्सव सायबिणेलो त्या वेळार हर भावजी गोपाळ मामू म्हाका दोगाल परिचय मात्र आसा देखून 2 नांव सांगता. वरलाल मस्त जन आशिल्ले, मस्त प्रयत्न केलो त्यांनी स्वाम्यांक हांगा आपोवन हाडका. तिन्नी मठाधिपतींक एकच वेदिकेर एक व्यासपीठार बसकारून घेवका आनी सुवर्ण महोत्सवा संदर्भ सायबिणेल समस्त चेडूं आनी ಒಟ್ಟು मेळ्ळो. तिन्नी स्वाम्यांक हाताक एक कंदूक म्हणटा पळय अशी आतां आमी ब्रेसलेट म्हणटाची एक स्वर्ण आभरण आमी महाजनान समर्पण कोरका म्हणून एक भारी इच्छा त्या वेळार महाजनान अभय हांगा भावचित्र आसा. त्या वेळार महाजनान ते भारी आग्रहपूर्वक जावन तो कार्यक्रमाचें आयोजन केलो. जाल्यार हें एक शिश्टाचाराचें कारण आशिल्ले निमित्यान सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक अनानुकूल जालें की येवच्याक. कसं जालें म्हणून सांगलें रे आज तुमी आपयले म्हळ्यार भितर आमी आयले रे, फाल्यांक तुमगेल कसले तरी हांगा गोंदळ्ळें बा उपद्रव जालें, कसलेच अभिप्राय भेद आयलो, तुमगेल स्वाम्यान तुमकां एक निर्णय दिलो, तुमकां तो निर्णया विरोध आयला बा, तुमी सीधा भायर सरताचे आमगेले येताच. तर आमकां तुमकां निर्णय दिवचो न्हय सोडच्यो न्हय. जाय म्हणून एक आडळितात्मक व्यवस्था वायट जाता न्हय सम न्हय तें म्हणले खातीर काशीमठ संस्थान आजिकाची आपणाल व्याप्ती सोडून भायले व्याप्ती भितर केदनाय प्रवेश करना. त्या वेळार मस्त हांनी धांवन भोवले, स्वाम्याले गायले, स्वाम्याक मस्त गांवां वचून मेळ्ळे, मस्त विनंती पत्र दिलें, प्रेम पत्र दिलें. जाल्यार स्वाम्यान पळोवया रे जायत रे आमी सांगतात रे थंय काम कार्यक्रम आसा रे हांगा कार्यक्रम आसा रे म्हणून स्वामी दीस दुंगळ तशिले भटकळांत मोक्काम स्वाम्यालो. त्या वेळार सायबिणेले सन्निधानांत तूं हांगा आडळितात्मक व्यवस्था पळयतले म्हालगडे त्या वेळाचे आशिल्ले. हांगाचे भटमाम सावळा वेंकट भटमामाक घेवन भटकळा मोक्काम आयले. स्वाम्याले स्वामी सुवर्ण महोत्सवाचे वर्स हें आनी आमकां दिवू का मोक्काम म्हूण. स्वाम्यांच्यान तुका हांसून कोरून जायत रे कोरया रे पळोवया रे म्हणून मंत्राक्षत दिवन उठ्ठाच वेळार वेंकट भटमामान एक उत्तर स्वाम्याल सन्निधानांत तूं अर्पण केलें की म्हणून स्वामी मेगेल जिवितांत पुणी स्वाम्यान एक सायबिणीक पुज्जिल्लें म्हाका पळोवं का स्वामी म्हणलो. तें उत्तर स्वाम्यांक भारी एक मनाक हें जालें म्हळ्यार एक प्राय जाल्लो एक वैदिक चांग अनुष्ठान आशिल्लो, एक शिक्षण आशिल्लो, ताणें अशी एक आग्रहपूर्वक विनंती की आपल्या जिवितांत तूं एक पंत स्वाम्यान सायबिणीक पुज्जिल्लें हांव पळोवं का स्वामी म्हूण ताणें म्हणकात जाल्यार ताका कितलेक इच्छा स्वाम्यांक हांगा येवूं का म्हूण आशिल्लें म्हूण कोण स्वाम्यांक भारी एक मुजुगर म्हणटा पळय दाक्षिण्य जालें. कुडान तूं मेगेले म्हणाल स्वामी अरे संप्रदाय कळत न्हय रे तुका. त्या हांव भायर येवन भटमामाला सांगलें भटमाम अशें शास्त्र विशय तुमी तशें कसं वेवस्था केल्यार मात्र स्वाम्यान येवच्याक अनुकूल जाता ना म्हणून जाल्यार समजायना तें एडमिनिस्ट्रेशन प्रॉब्लम्स जातात तातूंत मुखारसून. त्या वेळी म्हालगड्यांनी हांगा आशिल्ल्यांनी विद्याधिराज तीर्थ स्वाम्यांक वचून तांगेले विनंती कोरून विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान सुधींद्र तीर्थ महास्वाम्यांक प्रेमपत्र पेटोवन स्वाम्यान शिवमोगा तकोन हांगा येवन संजे हांगा पावन हेर दिवस सबंद दीस हांगा स्वाम्यान मोक्काम कोरून हांगा महाजनाल भिक्षा हांगा महाजनाल पाद्यपूजा स्वीकार करून अनुग्रह मंत्राक्षत दिवन ताजे हेर दिवस हांगा तकून स्वामी धारवाडाक मुक्कावेल मुक्कामाक भायर सरले. ते 1.5 दिसा 2 दिसा त्या कॅम्पाक काशीमठ संस्थाना तर्फेन हांगा कोऑर्डिनेशना खातीर जावन म्हाका जबाबदार दिल्ली. आज म्हगे सौभाग्य की स्वाम्यान पुनः हांगा येता आसतना हांवची येवन स्वाम्याल गुणगान करता आसतना भाग्य म्हाका स्वाम्यान अनुग्रह केलें. रात्री पावले स्वामी देवदर्शन जालें, सिंहासनार विराजमान जाले. समस्त कुळावी महाजनांनी स्वाम्यांक पाद्यपूजा समर्पण केली. महाजनाल तर्फेन स्वाम्यांक स्वागतपर 2 उतर स्वाम्या सन्निधानांत दवरलेल्या वेळार आशीर्वचन स्वाम्यान दिता आसतना स्वाम्यान आमगेल समाज खंयची प्रकारार खंय खंय आसा म्हणून विशय सांगता 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 कोच्ची विशय सांगलो. तावळ कोच्चीन तूं कशी म्हणून सांगलें रे मस्त पुराय कुलदेव आतां आमगेल्या गोंयांत कितले कुलदेव आसाचे ते पुराय कुलदेव कोच्चींत आसाचे. तुमी तें व्हिडिओ पळयल्यार तुमकां कळटा त्या वेळार व्हिडिओसांनी काडल्याचे हांगा स्वाम्याल प्रवचनाचे. त्या वेळार बेताळा दर्शना विशयार स्वाम्यान थंय त्या प्रवचनान सांगलें की आमी एक देवळा गेल्लो रे थंय एक बोड्ड आशिल्लो आमी तो बोड्ड पळोवन ह्यो बेताळा बोड्ड रे म्हण निमगेलें
तवळ भायर रब्बील मनशाक आवेश येवन तो नांच्या सुरू केलें ताणें. तवळ तांकां बाबा जायना आशिल्लें. तवळे मालगड भावाल घरांत देव आसा, धाकलो भाव भायर रावला, भितर येना. तर स्वाम्यान बेताळा दर्शना विशयी काडच्या आनी कची ताय मनशाक दर्शन येवन ताणें थंय उदाहरण केलें की तुमकां गौरव ना आपणेलो, स्वाम्यान गौरव दिलो पळय, स्वाम्यान म्हाका उडगास काडलो पळय म्हण. तशें स्वाम्यान तें हांगा सांगलें. तें सांगून स्वाम्यान शयना कुडा गेले भितर वेंकट भट मामा वापास आडळीताच्यान आपोवंक आयलो. एक आमकां स्वाम्याले की उलोवका माराया आनी दर्शना विशयार स्वाम्याले सांगता म्हण. हांव स्वामी भटमाम स्वामी आतां पुरो जालें जर्नी जावन प्राय वयस स्वामी आतां शयना वतले, फाल्यां आस न्हू दिसू, फाल्यां भेटयत न्हू तुमी म्हण. ना 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 आमकां उलोवका म्हणलो. म्हणल्यार विशय कसलो म्हणसर आमकां बेताळा दर्शनार हुकूम जाल्ल्या काशीमठ संस्थानाचे पिठाधिपती हांगा आपोवन हाडका, तांगेल पाद्य पुजे चौकार कोरका आनी तांगेल हस्तून सायबिणेक पुजून प्रसाद घेवका म्हणून हुकूम जाल्ल्या म्हणून म्हणलो. म्हूण ताका हांवें पुरोजनांक स्वाम्याले वचून विनंती केली, निमगेलें. स्वाम्यान जायत म्हूण सांगलें. हेर दिवस स्वामी भितर गर्भकुडींत पुजे आयले. म्हाका दिसता काय एक घंट्या पशी चड स्वाम्यान गर्भकुडींत वेळ काडला त्या दिवस. एकदम प्रशांत वातावरण, संतोशार स्वाम्यान सायबिणेक पुजिलें. स्वामी भितर बैसले. वेंकट भट मामान प्रत्येक देव आतां विग्रह भितर देव आसाची, प्रत्येक देवालें ध्यान, ताजें रूप, ताजें लक्षण, ताजे पुरा विशय सांगलो. नित्य हांगा खंयची सेवा जाता, हांगा प्रसाद पळोवचो क्रम कसलो, हांगा आवेश कशें आसा, हांगा कस कसन चोल नेता, तो प्रत्येक विशय ताणें स्वाम्याल सन्निधानान दवरलो. स्वामी भारी संतोशारी स्वाम्यान भायर येवन वापास शयना कुडांत वतरी स्वाम्यालें सकाळीचें उपहार आनी जेवण स्वामी पुनः भायर येवन सिंहासनार विराजमान जाले. त्या वेळार बेताळा दर्शनाक पात्र्यान चौकारेन राबून प्रार्थना केली. आवेश प्रकट जालो. आमकां गोतना हांगा संप्रदाय म्हूण लेखचें की 4-5 जाण राबले येदराक मर्यादे प्रसाद ते यजमानाक कशें कसं दिवचें आसा म्हूण. त्यावेळी दर्शनार दिलो ना कोणाक प्रसाद त्या दिवस. दर्शनार सांगलें की सायबिणील आदेश आसा, आपण काशी मठ संस्थानाचे मुनीक सायबिणील वाक्य सांगचे खातीर मात्र आपण हांगा प्रकट जाला म्हूण सांगून ताणें हांगा उदाहरण सांगली. स्वाम्यांक भारी संतोश जालो. कसलें म्हूण सांगलें रे, सुधींद्र तीर्थ स्वाम्याल कालांत तशी एक परिस्थिती आयली की स्वाम्यांक भारताचे न्याय वेवस्थे वयर निर्भर जावका तसली परिस्थिती येयली. स्वाम्यांक चिके अनुमान म्हळ्यार प्राय जाल्ली. आमगेल कालांतूच कसले निर्णय जायना म्हणून जाल्यार मुखार वचून समाजान ते कशें घेवन वता म्हूण कळना. म्हळ्यार तसो स्वल्प संकोच आशिल्लो तसलो संदर्भ मनाक वता तसो जाल्यार समाजाचे गूण आसना न्हय, विंगड जेन्ना ताजे उपयोग काडपाची तसलो भंय आशिल्लो वेळ. तर सायबिणी वयर अटूट विश्वास. ते वेळार ते दर्शनारांक हुकूम जाली, मनाक कसलें दुख्ख पावचें ना. सायबिणील हुकूम आसा, पुनः वेदव्यासान सिंहासनार बैसून स्वाम्यालेच अमृत हस्तान तो पूजन घेता स्वामी म्हूण सायबिणीन सांगलें आपणाक म्हणून हांगा ताणें बेताळा दर्शनार हांगा ताणें आदेश केलो. आनी तो प्रसाद हाडून स्वाम्यांक तांणी स्वाम्याल सन्निधानांत समर्पण केलो. स्वाम्यांक मस्त प्रसन्न जालें तें. सांजेर सभा कार्यक्रम. ते वेळार पर्तगाळी मठ संस्थानाचे पिठाधिपती विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान हांगा येवन स्वाम्यांक एकांता भितर एक घंटभर बसून तांगे वार्तालाप करून हांगाचे विशया भितर दोगालेची परस्पर स्नेह संबंद जावन ताजे नंतर दोगांनाची सभेर वचून व्यासपीठार विराजमान जावन थंय महाजनाल तर्फेन तें भांगराचें हाता घालच्याक महाजनान उठ्ठले वेळार स्वता विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान उठ्ठावन समस्त शिष्य वर्गाल तर्फेन आमीची घालताचें म्हणून स्वाम्यांक तें भांगर हाताक घालें. त्या वेळार स्वामी आमकां प्राय जाल्ल्या हें चंद दिसता की ना की म्हूण कळना आमकां म्हणाले स्वामी. तेन्ना विद्याधरा स्वामी ना ना चंद दिसता हें घालूं का, महाजनाल अपेक्षा ही म्हूण सांगून स्वाम्यान तांकां तें भांगराचें ब्रेसलेट स्वाम्याल हाता बांदिलें. ती प्रीती सुधींद्र तीर्थ स्वाम्याल वयर येवच्याक मुख्य कारण आसा. सुधींद्र तीर्थ स्वाम्याल व्यक्तित्व अशें आशिल्लें की म्हूण सांगलें रे, तांणी मात्र तांगे शिष्यवर्गांक जेवो तांगे संस्थाना जेवो तांणी चोलोवन हाडलेलें ना. आज गौड सारस्वत ब्राह्मण समाजांतू पर्तगाळी मठ संस्थान
कवळे मठ संस्थान नाल्या चित्रापूर मठ संस्थान निरातंक जावन कोणालेच कसनेच अडचण नाशी धर्मप्रचार करता ती म्हणून जाल्यार ताका सुधींद्र तीर्थ महास्वामीच कारण ते तिन्ही मठ परंपरे भितरी वेळोवेळी कसने तोंद राहील वेळार उपद्रव आयल्या वेळार सुधींद्र तीर्थ महास्वाम्यानं मुखार रब्बून तसल कसने परिस्थितीक आस्पद दिनाशी चंदायेरी मठ परंपरा चोलोवन व्हरची तशी तिन्ही मठ परंपरेचे हांकां स्वाम्यान अनुकूल करून दिलें. स्वाम्याल वैरी आता हांव तुमकां बेताळा दर्शना विशयी सांगलो अशी प्रति एक देवळांत प्रति एक देवस्थानांत प्रति एक देवस्थानांत आशिल्ले तसले दैव दर्शनांत काशी मठ संस्थानाधिपती सुधींद्र तीर्थ स्वाम्याल चरणारी अशी श्रद्धा विश्वासू दवरलेल की म्हणून सांगले रे. तुम्ही गोवा म्हाळशी देवस्थाना विशयी गोतच तुमकां वर्षानुगटले ते देवस्थान पूजन नाशी बागेल घालना आशिल्ले तसलो संदर्भ सुधींद्र तीर्थ स्वाम्याल इच्छाशक्ती कशी म्हणून सांगले रे. त्या देवस्थानांत आज इतलो वैभव स्वर्ण कलशांनी जावन त्या देवस्थानात आज इतलो वैभवार चलता म्हणून तर जाल्यार ताका सुधींद्र तीर्थ महास्वाम्याल अनुग्रहू कारण ना म्हणून तर जाल्यार ते देवस्थान बीग घालून सोडलें तांणी तांगेल भितर वेल्या गलाट्या भितर कोर्टांत तांणी वचून भारी तोंदर जालेले. भांगरा कलशा वेळार जाल्यार रिच कलश घालचे जायनाशिल्ले तसली परिस्थिती निर्माण जाल्ली जाल्यार सुधींद्र तीर्थ स्वाम्याले एक इच्छा तांगेले एक मनांत कशी म्हणून सांगल्यार ते समाज म्हणल्या नंतर आमी एक आमी सर्वांनी ओट्टू आसूं का खंयचेय कारणांतू आमगेल्यान खंयच्योच एक अभिप्राय भेद आसा म्हणून तर जाल्यार आमगे सर्वोत्तम तत्वाक विरोध येवचा ना हे एक विचार दवरून चोलना येईल तसलो आमगेलो स्वामी तांगेल्या अनुग्रहान आज आमी सर्वय हांगा मेळ्ळेचे. तांगे स्वर्ण पादुका आज सायबिणेल सन्निधानांत आयल्या. आतां तुमकां सर्वांक गोत आशिल्ले वरी मठांतू ना खंयचेय परंपरेंतू आमगेल्यान अशी पादुका घेवन पादुका पुजा करताची भोंवची संप्रदाय ना. आमगेल्या मठांत जाल्यार आमी पादुका पुजा करची ना. आमी साक्षात स्वाम्याल श्रीचरणाकच पुजूचें. आमकां नित्याक आमी स्वाम्यांक आतां भिक्षा सेवा समर्पण केल्यार पाद्य पुजा करता आसतना आमकां स्वामी चरण मुखार दिताचे. आमी चंद कोरून दोनी हातांत उदक घेवन स्वाम्याल चरणाची धुवन ताजे नंतर ती दोनी चरण आमी आमगेल्या माथ्यार दवरून घेवन ताजे नंतर आमी स्वाम्यांक मालार्पण करून गांध पुसून पामार दवरून स्वाम्याल खांद्यार आमी स्वाम्यांक आरती दाखोवन आमी मंत्राक्षत मागून घेतात आमकां अनुग्रह कोर का स्वामी म्हूण. तसल संप्रदाय चोलना येईल तसल मठ परंपरा आमगेली. स्वर्ण पादुका आज दिग्विजय जावच्या कारण कसं नाही हरवृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन म्हणून सांगलें. देवान कोपल्यार गुर राखता गुरून कोपल्यार कोणे राखचें. गुरुविन गुलाम नागवत नका दोरयदंड मुकुती म्हण आमी म्हणटा ती आमी सांगता ती आमी चलनात. आज स्वाम्यान कसलो आदेश केलो स्वामी कसल्याक आदेश करता ती स्वाम्यान केलेलो आदेश आमी कशें पालन करूं का हें आमकां नाका. स्वाम्यान ते कशें आदेश केल्लो म्हूण प्रश्न करताचे आमी हें आमगेल्या समाजाचें एक व्हड अवगुण. तशें आमगेले सगळे समाज असल खंयचे परिस्थिती भितर पोडच्या नज्ज म्हणल खातीर जावन सुधींद्र तीर्थ महास्वाम्यान समाजाक आदेश म्हूण दिवचें संप्रदायाक आड केलें. आनी आमी तुमकां आदेश दिनात रे आमी उपदेश मात्र दितात तुमकां जाय जाल्यार घेया नाका जाल्यार सोडा. हो क्रम सुरू केलो स्वाम्यान म्हळ्यार आमी आदेश दिले नंतर तुमी चलना तर जाल्यार तो दोश तुमकां फाल्याक तो दोश तुमी निवारण करता जाल्यार खंय वचका कोण करचो. आतां आमी म्हणटात स्वाम्याल कालांत आमी चुकले रे शिष्याले वचूंक मंत्राक्षर घेतले समजता म्हण जात तुवें. विद्याधिराज तीर्थ महास्वाम्याल कालांत स्वाम्याल एक निश्ठ दाखयनाशी स्वाम्याल आदेश पालन करनाशी आज विद्याधीश तीर्थ स्वाम्याले वचूंक स्वामी आमी पातपूज करताचे आमकां अनुग्रह करूं का मंत्राक्षर दिवं का म्हणून स्वाम्यान सांगितलें तशें आयकलें रे. विद्याधिराज तीर्थ स्वाम्यांक केल्लो गुरुद्रोह निवारण जात तुवें खंडीत जायना. ती चूक आमी करच्या ना म्हणल खातीर जावन सुधींद्र तीर्थ स्वाम्यान तो निर्धार घेतलो. नाका आमी कसं सांगून तुमी केलें ना तर जाल्यार जाय म्हूण दोश तुमकां. तशें जावन अकस्मात गोत्त सुनू गोत नाशी सगळे समाज आज तुम्ही चारही मठ परंपरा पळया. चित्रापूर मठ संस्थानांतू परिज्ञान आश्रम तीर्थ स्वाम्याल कालानंतर मस्त वर्स त्या पिठेरी मठाधिपती नाशिल्ले. तुमकां इतिहास गोतस की ना की सद्योजात शंकराश्रम स्वामी स्वतंत्र संन्यासी माउंट आबू भितर ईश्वरानंद गिरी महाराज म्हणून संन्यास संगाती तांणी जीवन करून आशिल्ले.
थंय बंटवाळ माम म्हणून प्रेसिडेंट जावन आयलो ताणें येवन सुधींद्र तीर्थ स्वाम्याला विनंती करून स्वामी आमकां राक्का आमकां सोंड दिवचें ना आमकां धर्मपीठ जाय आमकां स्वामी जाय स्वाम्यान मन केलें मात्र जाता म्हणून हट धोरून स्वाम्या लेगी आजी सद्योजात शंकराश्रम स्वामीजी चित्रापूर मठाधिपती जावन घेवन धर्मप्रचार करता असच ताका कारण सुधींद्र तीर्थ महास्वामीची तशी द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यान आसतना विद्याधिराज तीर्थ स्वाम्यांक अनारोग्या विशयी आमी तरी एक शस्त्रचिकित्सा इत्यादी कोरका म्हळ्यार संदर्भ आयलेले वेळारी अभिप्राय भेद आयलेले वेळारी मुखार रब्बून स्वाम्यान ना आरोग्य मुख्य तत्व संप्रदाय कडेरे तुम्ही आरोग्य राखून व्हेल्यार मात्र समाजाक धर्मबोधन करचें जाता म्हूण सांगून विद्याधिराज तीर्थ स्वाम्यांक सांगून समजायलेलें सुधींद्र तीर्थ स्वाम्यानच तशें जावन विद्याधिराज तीर्थ स्वाम्यांक सुधींद्र तीर्थ स्वाम्या वयर तो मोग ती प्रीत येवच्या कारण कसल्याक अकस्मात ऑपरेशन करून येवका म्हणून सांगून भायर वचका म्हणून म्हणलेले वेळार आमच्या समाजाक गुण आसना विरोध करतात ना फाल्याक स्वाम्यान तशें कशें केलें स्वाम्यान अशें कशें केलें न्हिदोन कशी पूज केली निमगीताचे आमगेले समाज स्वाम्यांक ते वेळार विद्याधिराज स्वाम्याक सांगात राबले सुधींद्र तीर्थ स्वामी आम मेसेज तुमगेलें आरोग्य समजल्यार मात्र तुमी धर्मप्रचार करचे जाता मठ परंपरा मुखार चलोवन व्हरचें जाता कवळे मठ संस्थानांत सच्चिदानंद सरस्वती स्वाम्यांक अनारोग्य आडळीत पुराय समाजा हातांत मठाधिपतीक कसण्याचे निर्णय घेवका जाल्यार विंगडांक नेमणुका जाल्ली परिस्थिती तांणी मागीर पुरो आनी मुखार सुद्दां नाका जाय म्हूण सांगून आनी कोणाक आण बसकारो घेवन तांणी भोगची कसल्याक म्हणलेल्या वेळार ना शिष्य स्विकार कोरका आमी आसा तुमगेले सांगाती म्हूण सांगून सुधींद्र तीर्थ स्वाम्यान तांकां धैर्य दिवन स्थैर्य दिवन आज शिवानंद सरस्वती महाराज म्हूण सांगून कवळे मठाधिपती जावन तांणी धर्मप्रचार करता म्हणून तर जाल्यार ताका सुधींद्र तीर्थ महास्वामीच कारण मात्र न्हय तुमी करकी हळदीपूर आसा वाणयांचे आसाच थंय हळदीपूर कृष्णाश्रम मठ म्हणून आसा वामनाश्रम म्हणून स्वामी आसाच तांकां वामनाश्रम म्हणून कोरका जाल्यार विठोब नागवेकर म्हळ्यार मनुष्य कोमल स्वीट्स म्हणून तागेले व्यार कोडे मंगळुरा भितर त्या मनशाक आमकां एक मठ परंपरा आशिल्ली कारणांतरान राबल्या ती मठ परंपरा वापस प्रारंभ कोरका आमकां एक संन्यास जाय मठाधिपती जाय आमकां धर्मबोधन करतल जाय आमकां निमगीतल करतल जाय नाजाल्यार समाजा भितर खुश येईल तशें करताचें म्हूण सांगून आमगेल सुधींद्र तीर्थ स्वाम्याच्या चरणार पदे 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 येवन वत्ताय करून विनंती करून उपेश बाबू म्हणलेले कोच्ची आशिल्ले तसले चरणाक आपोवन हाड वामनाश्रम म्हूण सांगून नांव दिवन आजी करकीन तूं मठाधिपती करून राबोवन घेतला आज तांणी धर्मप्रचार करता म्हणून तर जाल्यार सुधींद्र तीर्थ महास्वामीचें कारण तांकां आमगेल जाती समुदायो सोडा इतरे समाज आसा आज नामधारी आर्य ईडिग समाज म्हणून आसा आज ब्रह्मानंद सरस्वती म्हणून एक स्वामी तांगेलांत भितर चातुर्मास हांगा खंय करता आसाच 23 वर्स तकून कन्याडीन तूं तांणी बांदिल्लें तसलें देवळ तांगेल आतां कोण स्वामी आसाची तांगेल म्हालगडे आत्मानंद सरस्वती म्हणून आशिल्ले तो एक संन्यासी तो ताका मुखारी मागचे कोण ना तो एक वृद्धाश्रम एक अनाथ आश्रम आनी एक स्कूल चलोवंक घेवन आशिल्लो गोशाल आशिल्लो तेगेले ताका तिम्मे गौडा म्हणून एक शिष्य तो अबकारी कंट्राक्टर बेंगळूरचो एक रामाल देवळ बांदूका म्हणून सांगून कन्याडी धर्मस्थळा तकून मागशी ताणें एक रामाल देवळ बांदच्याक सुरू केलें 23 वर्षाचे सतत परिश्रमान त्या मनशान 108 फूट हायटाचें एक रामाल देवळ बांदिलें ताका गोपूर 108 फूट हायटाचें गोपूर ताका थंयची कसं की राजकीय परिस्थिती की इंजिनियर आलें मिसलीड की कसं म्हणून गोतना तें देवस्थान संपूर्ण जावन धराशायी जालें हिसवून पडलें ते संदर्भार तागेल कोण हितैशी आसाची तांणी ताका सांगेल कसं की म्हणून सांगलें रे सुधींद्र तीर्थ ಶ್ರೀಗಳ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆ ತಗೊಂಡ್ರೆ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಕಟ್ಟಬಹುದು मेगेल सौभाग्य त्या संदर्भार सुधींद्र तीर्थ स्वामी चरणांतू हांव आसा पाद्यपुजे त्या वेळेर तो संन्यासी स्वाम्याला गायलो ताणें हें पुराय काणी स्वाम्याला सांगिल्लें ना ताणें स्वाम्याक विनंती केली स्वामी आपण एक रामाल देवस्थान बांदितो आशिल्लो देवस्थान पडलें स्वामी म्हण तेन्ना स्वाम्यान पठ्ठा बी रामल्वनु ಸರಿಯಾಗಿ ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ म्हणून ಮಂತ್ರಾಕ್ಷ दिलं ताका आज 168 फूट हायटाचें शिखर गोपूर जावन तें देवस्थान निर्माण जालें भांगरा कलश आसत ताका 27 देवसाचे भितर 13 रुपया दारवंद बागल आसत त्या देवस्थानाक 108 मेटल आसत त्या देवस्थानाक 3 मंजिलार तें देवस्थान आसा प्रतिश्ठ केलेलें मेगेल सुधींद्र तीर्थ महास्वाम्यान तें देवस्थान
म्हळ्यार आमगेल स्वाम्यान आमगेल समाजाक आनी आमगे शिश्यवर्गांक मात्र न्हय, स्वामी म्हूण कोण आयल्या तांकां सर्वांक स्वाम्यान मंत्राक्ष दिन अनुग्रह केल्या. तुमगेल जिवनांत सुधींद्र तीर्थ स्वाम्या चरणार तुमी नमून आसचवे. खंयचे परिस्थिती भितरी देव तुमकां सोण दिना म्हळ्यार एक आत्मविश्वास आमकां कसं जाल्यार म्हणून तांगेली इच्छा तशी व्यावहारिक जावन संबंदू ना तांकां शिश्य समुदाया संगत. शिश्य समुदायाक तांणी चेड्डा पशी चेड करून पळयल्या. हांव सुवे चेड्डाक तितलो मोग करता की ना की तितलो प्रिती सुधींद्र तीर्थ महास्वाम्यान शिश्य समुदायाक आमच्या समाजाक अनुग्रह केलें. 5000 वर्स पूर्ण जालीं वेदव्यास देवान अवतार घेवन. ताका एक स्मारक जाव का स्वाम्याल इच्छा. आमकां वेदव्यास देव प्रधान कसं लेक आज तुमी पळया हांगा भावचित्र दवरलें. सगळे भारतांतुले सगळे संत समाजाक संन्यास्यांक प्रधान देव वेदव्यास. तशें त्या वेदव्यास देवान भुंयचेर अवतार घेवन 5000 वर्स पूर्ण जाल्ली म्हणले खातीर जावन हरिद्वारांतू स्वाम्यान व्यासाश्रम निर्माण केलें. एक स्मारक तें वेदव्यासाक की आमी आयलन रूट विसरचे ना म्हूण. आमी खंय तुकून आयले म्हणून घरा भितर म्हालगड्याल फोटो दवरताचे आमी आज्जो पणजो कसले दवरताचे म्हण चेडूं सांगच्याक पळय हो मेगलो आबू हो पिज्जो हांणी अशें केल्लें हांणी अशें दवरलें म्हण म्हालगड्याल नांव नात्रांक पणत्रांक दवरताचे आमी कसले दवरचें तें विसरचें ना म्हणले खातीर. ताजे खातीर जावन स्वाम्यान तें हरिद्वारा भितर व्यासाश्रम निर्माण केलें. आनी कसन मागून घेतलें कोण तुगेल शरणाक येतात देवा तांकां ज्ञान आनी अभय दी म्हणून मागलें स्वाम्यान. विंगड कसलें स्वाम्यान मागील ना कित्याक तें पुराय आमगेलें आस हें दोन ना तशें हें दोन दी तूं म्हणून मागूंक घेतलें. हा तितलें राबले स्वामी. जल्मस्थळ कल्पीन स्वाम्यान आश्रम केलो. कसं लेक वेदव्यासान जल्म आयलेलो जागो कोणाक मेळनाशिल्लो तसलो जागो स्वाम्यान सोदून काण थंय मठ निर्माण केलो. जल्म जालो कर्म जालें हरिद्वार जालें. आतां वासस्थान वेदव्यास खंय आस हरिद्वारांत आस बद्रींत आस. तशें जावन बद्रींतवय स्वाम्यान मठ निर्माण करून आमगेल समाजाक उत्तराभिमुख जावन केलें वापास. म्हळ्यार आमी दक्षिणा आयले नंतर आमी उत्तरा वच्चें ना आशिल्लें. वच्चें खंय काशी यात्रा वयर आतां आमगे शिश्टाचारा करपल्या मांटवान तूं करताच ना घरा आंगणात तूं करताच काशी चेडवांक आमी पेटयनाच. आमगेले समाज काशी वचून शिकता आशिल्ले फुडें हरिद्वारा की काशी की वचूनच म्हालगड्यान काम करता संप्रदाय आशिल्लो. आतां तें शास्त्रा पुर्त जावन राबल्या. तसल समाजाक येवजल वेळार हरिद्वाराक काशीक वच्ची तसलो अवकाश आमगेले स्वाम्यान आमकां करून दिलो. कसो लेक म्हळ्यार हें म्हालगड्याल जागो हांगा तुका तूं भायर सरलेले विसर नाकाच. हांगा येया वापास हरिद्वारा येया काशी येया बद्री येया. हें आमगेले म्हालगड्यान खेळलो शिकून वाड्डेल तसलो जागो तें उडगास कोन्न दिवचे खातीर जावन स्वाम्यान आमकां वापास उत्तराभिमुख करून दिलें. तसल सुधींद्र तीर्थ स्वाम्याल कालांत आमगेल समाजान गोत्तसून गोत्नाशी चुकून तांगेल आज्ञा उल्लंघन केलेलें आसा म्हणून तर जाल्यार ते सर्वय दोशा तकून आमी मुक्त जावका स्वाम्याल अनुग्रहाक आमी पात्र जावका म्हणले खातीर जावन आमगेल विद्यमान पिठाधिपती संयमेंद्र तीर्थ महास्वाम्यान आमगेल विनंती आग्रहपूर्वक समाजान केलेली विनंती मान्य करून स्वाम्याल स्वर्णपादुकाचे दिग्विजय यात्रेक अनुमती दिली. कसो लेक तुमकां खंय गोत्तसून गोत्नाशी कसनेची स्वाम्याल सन्निधानांत चुकील आसल्यार स्वाम्यांक आमी कसनेची सांगिल्ली स्वाम्यान सांगिल्ली आमी केल्ली नाशिल्ली तर जाल्यार तुमी स्वाम्याल पादुका पूजन करून ते दोशा तकून तुमी भायर येवच्याक अवकाश जाता रे स्वाम्याले मागून घेया रे म्हणले खातीर जावन स्वाम्यान स्वर्णपादुका यात्रा प्रारंभ केली. ही स्वर्णपादुका यात्रा आतां स्वाम्याल अनुग्रहान वयल वर्सा भितरी ताजे मंगलोत्सव मंगळुरांत जाता. त्या वेळार तुमी सर्वांनी स्वाम्याले पादुका यात्रेच्या मंगलोत्सवांत येवन स्वाम्याले अनुग्रहाक पात्र जावका म्हणून हांव हेच संदर्भार तुमकां निमगून घेता. तशी प्रत्येक पेंटेंत प्रत्येक क्षेत्रांत आमगेले स्वाम्याले स्वर्णपादुका पूजन केलें. आतां पयलीं काशेंत ब्रह्मा घाटांत आमगेले मूल मठांत स्वाम्याले स्वर्णपादुका विराजमान जावन आशिल्ले वेळार पर्तगाळी मठ संस्थाना तर्फेन समस्त शिश्य समुदायान ते पातपूज केली. एक अभिमान दाखयलो एक निश्ठ दाखयली. कसो लेक म्हळ्यार सुधींद्र तीर्थ स्वाम्याक आमी कृतज्ञ म्हूण. तांणी सुधींद्र तीर्थ स्वाम्यान म्हालगड म्हळ्यार कोण धाकल्यान म्हालगड्या सांगत कशें चोलका हो पुरा विशय सांगून चोलोवन आयलो तसलो वेळ. तशें हांव तुमकां सर्वांक सुधींद्र तीर्थ स्वाम्यालें एक सन्निधाना सेवा करचे अवकाश आजी संयमीन स्वाम्यान अनुग्रह केलें. प्राय सान मेगेली उतर मस्त उलयला हांव उलयला कसनी चूक आसल्यार मेगेल व्यक्तिगत म्हणून म्हाका क्षम कोरका. आनी हांव सांगील चांग विशय मात्र तुमी तुमगे जिवनांत अळवडसून घेवन
मेगेल बदल वै स्वाम्याला मागून घेऊ कारण तुम्ही सर्वाला गेली म्हणून घेता वेदव्यासा बादरायणा गोविंदा जय जय श्री काशी मठ संस्थान की जय गुरु श्रीमद विजयेंद्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद यादवेंद्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद भुवनेन्द्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद वरदेंद्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद सुकृतीन्द्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद सुधीन्द्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्रीमद संयमीन्द्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की श्री संस्थान काशी मठाधीश की श्री काशी मठ संस्थान की वेदव्यासा बादरायणा गोविंदा श्रीनिवासा वेंकटरमणा गोविंदा श्री सुधींद्र नाम महिमा